लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे नाशिकमधून। भगवान श्रीकृष्ण महाराज यांच्या भगवद्गीतेच्या अध्ययनातून आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या ब्रह्मविद्या शास्त्र निरूपणातून महानुभव पंथाचा विचारांचा प्रचार प्रसार सुरू झाला आणि आज 800 वर्ष होऊन हा पंथ भगवद्गीतेचे व ब्रह्मविद्या शास्त्राचे आचरण करून जीवनातील जगण्याचे सार सांगत आहे। दिनांक रविवार 15 सप्टेंबर ते रविवार 29 सप्टेंबर। आयोजक महंत डोळसकर बाबा शास्त्री करंजगाव नाशिक यांच्या वतीने श्री कृष्ण लॉन्स बोधले नगर पुणे रोड नाशिक येथे श्री ब्रह्मविद्या निरूपण सोहळा प्रसाद सेवा या विषयावरती धर्मोन्नती ज्ञानयज्ञ समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला। यामध्ये आचार्य श्री मुरारी मल्ल विद्वान सकृत प्रसाद सेवा आणि श्रीमद भगवद्गीतेचे तत्वज्ञान हे भाविकांना श्रवण करायला मिळणार आहे। दिनांक 22 सप्टेंबर रोजी झालेल्या ज्ञानयज्ञात प्रवचक परमपूज्य ई श्री सेंगराज दादा सातारकर महानुभाव मठ करंजे सातारा श्रीमद भगवद्गीता या विषयावरती प्रवचन करण्यात आले। तसेच रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी धर्मोन्नती ज्ञानयज्ञ समापन समारोह होणार असून यावेळी भारतभरातून महानुभव पंथाचे संत महंत वासनिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून धर्मोन्नती ज्ञानयज्ञ सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। हा सोहळा व्यवस्थित संपन्न होण्यासाठी ई.जी. श्री निलेश दादा डोळसकर करंजगाव, प्रल्हाद चकोर, वसंतराव देवराम जाधव, बाळकृष्ण दगुजी घुगे, बबनराव मधुकर दराडे, शरद आव्हाड, ज्ञानेश्वर खेलुकर, देवराम दराडे, रतन मेसट, वाल्मिक राजवळे, विजू कोटकर, सुधाकर महानुभाव, सचिन वायंदेशकर, तपस्विनी मंदाबाई कविश्वर, सुषमाताई बारटक्के, शुभांगीताई सांगळे, मनीषाताई बोधले, राजश्रीताई बोधले, शीतलताई सांगळे यांच्यासह दीनानाथ बोधले, रामदास बोधले, बोधले परिवार आणि श्रीकृष्ण लॉन्स नाशिक बोधले नगर जिल्हा निवासी सद्भक्त यांचे सहकार्य लाभत आहे। मग शिळातळे आसन स्पर्शन चरणाचारी जे तुले मूर्तीसी स्पर्शिले ते तुले मग एके घ्यावया द्यावया विषयो धर्मोन्नती ज्ञान यज्ञ आयोजक आदरणीय श्रद्धेय करंजगाव निवासी बाबा विनीत बोधले परिवार या प्रसाद सेवा पवित्र अशा परमेश्वराच्या एका विधीवरती गेले 7 दिवस आपण चिंतन करत आहोत। आज एक नाविन्यपूर्ण असा सोहळा या सोहळ्याच्या अंतर्गत पार पडला। अखिल मानव जातीला भारावून टाकणारा, सर्वांना वेद लावणार असं एक ईश्वरीय तत्व म्हणजे द्वापार युगामध्ये पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार श्रीकृष्ण महाराज यांनी कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला निमित्त करून समग्र मानव जातीला वैश्विक सत्य निरूपण केलं। ज्या ग्रंथाचा बोलबाला अखिल ब्रह्मांडवर आहे, अनेकांनाही पुढं पडावं, विद्वान असतील, शास्त्रज्ञ असतील आणि संपूर्ण विश्वभरामध्ये ज्याविषयी फार मोठं कुतूहल आहे असा भारताचा धर्मग्रंथ या हिंदुस्थानाचा म्हणजे श्री
श्रीमद भगवद्गीता. आमच्यासाठी तर ती ब्रह्मविद्या आहे. त्याचं पठण नाशिकमधील आज जी महिला मंडळ आहे, सर्वज्ञ महिला मंडळ ना, आणि कोणतं मंडळ आहे? सर्वज्ञ सेवा मंडळ यांच्या वतीनं एका सुरात, एका तालात आणि ब्रह्मविद्येची जी अपेक्षा आहे त्या अनुरूप बैठक घालून त्या ठिकाणी अध्ययन करण्यात आलं, वाचन करण्यात आलं. असा नाविन्यपूर्ण सोहळा मला वाटते महाराष्ट्रामध्ये, आपल्या परमार्गामध्ये, या संप्रदायामध्ये ही एक अभूतपूर्व अशी घटना आहे की महिला एकत्र येऊन श्रीमद भगवद्गीतेचा पाठ वाचतात. बंधूंनो, ते शब्द काही सामान्य नाही, हे लक्षात घ्या. थोडंसं चिंतनही आम्हाला करावं लागेल या गोष्टीचं. सर्वांनाच, वासनिक असो, महात्मा असो, सर्वांनाच, लहान कोंडी मोठा घास, परंतु ते ब्रह्मविद्येचे शब्द आहेत. शेकडो महिला त्यामध्ये सहभागी होत्या आणि आमच्या महिलांनी खऱ्या अर्थानं एक नवीन वस्तुपाठ या महानुभाव संप्रदायाला घालून दिलेला आहे की आम्ही एकत्र येऊन त्या देवाची स्तुती करतो. आणि हे स्तवनीय आहे. श्रीमद भगवद्गीता पाहायला जर गेलं तर ती आमची ब्रह्मविद्या आहे. स्वामींनी त्या श्रीमद भगवद्गीतेचं निरूपण कलियुगामध्ये सूत्रपाठामध्ये केलेलं आहे. ती मराठी जी भाषा आहे त्यामध्ये आपणा सर्वांना ते सुलभ व्हावं म्हणून ते निरूपण केले गेलेलं आहे. गीतेचं महात्म्य काय आहे हे तुम्हा सर्वांना माहीत आहे, परिचित आहे. अन्य कर्मराठीमध्ये आपण पाहतो की अगदी विनोबा भावे असो, महात्मा गांधी असो आणि विवेकानंद, ज्यांनी शिकागोला जात असताना या भारतातील समग्र पंथाचे ग्रंथ तपासून पाहिले, वाचून पाहिले, पण एकही असा ग्रंथ त्यांना दिसला नाही की तो धर्म परिषदेमध्ये घेऊन जावा. ज्या वेळेला त्यांच्या हाती श्रीमद भगवद्गीता आली आणि त्यांनी भगवद्गीता वाचली, त्यानंतर ते इतके प्रभावित झाले की त्यांनी हाच ग्रंथ समग्र मानवजातीला खऱ्या अर्थाने कल्याणकारी ठरणारा आहे आणि केवळ भारतच नव्हे तर विश्वाला देखील एक वेगळी दिशा देणारा आहे म्हणून ते शिकागो येथे जी धर्म परिषद भरलेली होती तिथे तो धर्मग्रंथ घेऊन गेले. गीतेचं महात्म्य फार थोर आहे. विवेकानंदांची एक छोटीशी घटना सांगतो. आपला विषय प्रसाद सेवा तिकडे वळणार आहोत, पण श्रीमद भगवद्गीता देखील आमची ब्रह्मविद्या आहे. विवेकानंद पायी प्रवास करायचे. प्रवास करत करत ते राजस्थानला पोहोचलेले आहेत आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन ते गीतेचं प्रबोधन करायचे. प्रबोधन करत करत चाललेले आहेत. राजस्थान म्हणजे तुम्हाला माहिती आहे, तिथे जवळपास वस्ती गावं नसतात. तिथली लोकसंख्या भारतामध्ये सर्वात कमी आहे. तिथे तुम्हाला अधिक प्रमाणामध्ये वाळवंट वगैरे दिसेल आणि त्यामुळे दूरदूरवर गावं, दूरदूरवर घरं, अशा प्रकारची तिथली रचना आहे, भौगोलिक परिस्थिती आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, प्रचंड उष्मा आहे आणि विवेकानंदांना सुद्धा काहीतरी 33 प्रकारच्या व्याधी होत्या. त्यामध्ये सनस्ट्रोक म्हणजे उष्माघात हा एक व्याधीचा प्रकार करणार आणि ते असे चालले होते. तहान लागलेली होती, घशाला कोरड पडलेली होती आणि तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेला उष्माघात होतो तो तो सहन होत नाही. पोचलेले आहेत एक गेल्या 15 सप्टेंबर 2024 पासून सुरू असलेला हा धर्मोन्नती ज्ञानयज्ञ, या ज्ञानयज्ञाची सुरुवात पंचकृष्णातील 4थे अवतार श्री प्रभू बाबा श्री गोविंद प्रभूंच्या जयंतीने या ज्ञानयज्ञाची सुरुवात झाली. या ज्ञानयज्ञामध्ये जे प्रवाचक आहेत ते सातारा निवासी बाबा हे त्यांच्या मुखामधून हे आम्हाला श्रवण करण्यासाठी मिळत आहे. त्यामध्ये दुपारी आम्ही जी पोथी घेतो ती
चौकडी स्थळ नावाचं जे स्थळ आहे त्याची पोथी दररोज दुपारी होते आणि संध्याकाळी 6 वाजता जी पोथी होते त्यामध्ये प्रसाद सेवा ही पोथी घेतली जाते। या सोहळ्याची ख्याती आमच्या सर्व शहरभर आणि जिल्हाभर पसरली आहे। त्याचबरोबर इतर जिल्ह्यांमधूनही ऐकण्यासाठी बरेच श्रोते किंवा भक्त या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। बाबांच्या वाणीतून श्रवण करताना असं वाटतं की हे त्यांचं असलेलं हे मार्गदर्शन किंवा प्रवचन निरूपण कधी थांबू नये यासाठी शहरातील हजारो लोक रोज या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि हे ज्ञान यज्ञाचं काम पुढील 29 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे। या ज्ञान यज्ञासाठी सर्वच संत मंडळांनी खूप पराकाष्ठा घेतली आणि आयोजक गणपा निवासी बाबा यांनी त्या सोहळ्याचं आयोजन केलं आणि आमच्यासारख्या या श्रोत्यांना असं ज्ञान यज्ञाचा लाभ घेण्यासाठी आम्हाला ते उपलब्ध झालं, आमचं ते भाग्य आहे असं आम्ही समजतो। आणि तसेच या बाबांबरोबरच करंजगाव निवासी बाबांबरोबरच या समितीमध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांनीही अति कष्टाने आणि मेहनतीने या सोहळ्यासाठी आपलं योगदान दिलं। तसंच या लॉन्चचे मालक बोधले परिवार यांचंही योगदान या सोहळ्यासाठी खूप आहे। असाच हा ज्ञानयज्ञ दरवर्षी या शहरामध्ये व्हावा आणि सद्भक्तांना ते परब्रह्म परमेश्वराचं ज्ञान श्रवण करण्याची त्यांची इच्छा पूर्ण होत, हीच इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो। दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम। धर्मोन्नती ज्ञानयज्ञ सोहळा हा सोहळा 15 दिवसासाठी आयोजित केलेला आहे। 15 तारखेला याला त्याची सुरुवात झालेली आहे आणि 29 तारखेला याची समाप्ती होणार आहे। या सोहळ्याची ही विशेषता आहे की या सोहळ्यासाठी जे आयोजन आहे ते त्या आयोजन अनेक एक कारण असं आहे की या सोहळ्याचे जे प्रवाचक आहेत इंजिनियर सैंगराज दादाजी सातारकर हे यांची सांगण्याची जी शैली आहे ती अत्यंत उत्तम आहे। त्यांची भाषा, सांगण्याची शैली, विचार आणि या गोष्टी हा जो प्रवचन सोहळा आहे याची एक वेगळी विशेषता आहे। म्हणून शहरातील जे श्रोतावर्ग आहे तो अति जास्त संख्येने या सोहळ्याला उपस्थित राहत असतो। या सोहळ्यासाठी आमचे नियोजन समिती दादा अशी जी नियोजन समिती आहे त्या सर्वांनी यात बरेच जण आहेत नियोजन समितीमध्ये। नियोजन समितीच्या व्यतिरिक्तही बरेच जण आहेत जे भाविक आहेत की सोहळ्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत आणि यशस्वी होण्यासाठी। आणि या सोहळ्यासाठी जे लॉन्स आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे हा बोधले परिवाराचं या सोहळ्यासाठी चांगलं सहकार्य आहे। त्यांच्या सहकार्यामुळे आणि या सोहळ्यासाठी जो उपलब्ध झालेला निधी या शहरातील, नाशिक जिल्ह्यातील आणि बाहेरून सुद्धा बऱ्याच भाविकांनी या सोहळ्यासाठी मदत केलेली आहे। या सोहळ्याची ही विशेषता आहे की या सोहळ्याचे जे प्रवचक आहेत त्यांचे जे प्रवचन आहे ते टेलिग्रामच्या माध्यमातून संपूर्ण देशभर अगदी जम्मू काश्मीरपासून हैदराबादपर्यंत, मुंबईपासून कलकत्त्यापर्यंत संपूर्ण देशभर सर्व भाविक त्यांचे प्रवचन नेहमी ऐकत असतात आणि त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष त्यांच्या समोर बसून ऐकण्याची संधी त्यांना आज येथे उपलब्ध झालेली आहे। आणि म्हणून या सोहळ्याची ही एक वेगळी विशेषता आहे। हा धर्मोन्नती सोहळा दरवर्षी व्हावा अशी बऱ्याच भाविकांची इच्छा आहे। हा सोहळा यशस्वीतेसाठी सर्वांची मदत मिळालेली आहे। हजारो भाविकांच्या संख्येने हा सोहळा पार पडत आहे। तसेच सुरुवातीला प्रारंभी पहिल्या दिवशी जी संख्या होती तीच संख्या कायम आजपर्यंत टिकून आहे। दिवसेंदिवस संख्या श्रोतावर्गाची संख्या वाढत चाललेली आहे। 29 तारखेला तर जिल्ह्यातील सर्व आणि इतर जिल्ह्यातून सुद्धा बरेच साधू संत या सोहळ्याला भेट देण्यासाठी येणार आहे। जिल्ह्यातील सर्व स्तरातील, सामाजिक स्तरातील, धार्मिक स्तरातील, राजकीय स्तरातील
सर्व लोक या सोहळ्याला भेट देण्यासाठी 29 तारखेला 28 तारखेला येणार आहे. यापूर्वीही बरेच जण भेट देऊन गेलेले आहेत. धर्मोन्नती ज्ञानयज्ञ सोहळा ब्रह्मविद्यानिमित्त सोहळा दिनांक 15/9/2024 पासून या धर्म सोहळ्याची सुरुवात झालेली आहे. या धर्म सोहळा सुरू असताना ब्रह्मविद्याशास्त्रातील सर्वज्ञ श्री चक्र स्वामींनी तत्व सांगितले. त्या तत्वावरती ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये प्रसाद सेवा आणि चौकडी सर या विषयाच्या अनुषंगाने या ठिकाणी प्रवचन होत आहे. प्रवचन चालू असताना हजारोंच्या संख्येने या ठिकाणी संत भाविक या ठिकाणी या सोहळ्याचा लाभ घेत आहेत. या सोहळा सुरू असताना सातारा आश्रम येथून 100 ते 150 संत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. तत्प्रसंगी मानव पंथाच्या परंपरेमध्ये जी देवपूजा बंधन असते ती देवपूजा बंधन दररोज या ठिकाणी उपस्थित असते आणि सर्व भाविक भक्त मंडळी देवपूजा बंधन करून या देवपूजेचा लाभ घेत असतात. यानंतर दिनांक 29/9/2024 रोजी या ठिकाणी धर्मोन्नती ज्ञानयज्ञ समापन समारंभ संपन्न होणार आहे. या समापन समारंभाला काही प्रमुख संत मंतांची या ठिकाणी उपस्थिती लाभणार आहे. तसेच आचार्य प्रवर आदरणीय श्रद्धेय परमपूज्य महंत श्री सातारकर बाबाजी, आचार्य प्रवर परमपूज्य महंत श्री कुर्जेकर बाबाजी घोटे, आचार्य प्रवर परमपूज्य महंत श्री अंकुरनेकर बाबाजी, आचार्य प्रवर परमपूज्य महंत श्री सुकेनेकर बाबाजी, आचार्य प्रवर भागवताचार्य महंत श्री चिरडे बाबाजी, नाशिक जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कृष्णा बाबाजी मराठे, सर्व संत महंत या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. त्या धर्मोन्नती ज्ञानयज्ञातील सोहळ्याचे प्रवाचक आदरणीय श्रद्धेय परमपूज्य महंत श्री संहिता दादाजी सातारकर धनंजय मठ सातारा. या धर्मोन्नती ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजक आदरणीय श्रद्धेय करंजगाव निवासी गुरुवर्य महंत डोळसकर बाबाजी शास्त्री बाबांच्या मार्गदर्शनातून आयोजनातून धर्मोन्नती ज्ञानयज्ञ समिती या समितीच्या प्रयत्नातून या ठिकाणी 29 तारखेला धर्मोन्नती ज्ञानयज्ञ समापन समारंभ संपन्न होणार आहे. तरी नाशिक शहरातील सर्व किंवा नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व साधकांना वासनिकांना विनंती करतो, आवाहन करतो, आपण दिनांक 29/9/2024 रोजी उपस्थित राहू. या धर्म सोहळ्याचा या धर्मसभेचा ज्ञान श्रवणाचा धर्मवार्तेचा लाभ घ्यावा ही विनंती दंडोत. रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक.